विरासत में नहीं मिला मुझे कुछ, मेरी कहानी है। विरासत में नहीं मिला मुझे कुछ, मेरी कहानी है। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेके प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। तो ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर व्हिडिओमध्ये वापरण्यात जाणारे जे लिरिक्स आणि PNG आहेत म्हणजे इमोजी PNG तुम्हाला इथेच क्रिएट करून दिलेले। तर सिम्पली ते फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये जो व्हिडिओ आपण जे म्हणजेच मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे। म्हणजेच काय करायचं आहे की आपला इमेज फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। त्यानंतर इमेजला अशा प्रकारे थोडंसं स्क्रोल करत मूव ऑन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये येऊन आपल्याला सेट करायचं आहे आणि या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कवर वाढवून घ्यायची। त्यानंतर हा इमेज लेअर आहे सिम्पली सगळ्यात बॅकग्राऊंडला म्हणजे सगळ्यात खाली घेऊन यायचा आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर 6.7 या बीटमार्कच्या आल्यानंतर इथं आपल्याला तो कट करून टाकायचा, म्हणजे 2 भाग करून टाकायचे। हे जे लेयर्स आहेत त्याचा एक भाग आणि हा जो दुसरा भाग आहे अशा प्रकारे बघू शकताय। आता 2 भाग केल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथून तुम्हाला इफेक्ट दिसून येत आहेत। तर फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतलेला आपल्याला बीटमार्कमध्ये येऊन इथं फर्स्ट इमेज लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो इथं आपल्याला 6.17 या सेकंदाच्या बीटमार्कला अप्लाय करून घ्यायचा आहे। आता अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे की आपल्या इथं आपला 6.7 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन म्हणजे 17 खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक PNG दिलेला आहे अशा प्रकारे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन सिम्पली 5 पॉईंटपर्यंत रोटेट करून याची साईज आहे ती थोडीशी वाढवून देतात आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे। बघू शकता इथं कोपऱ्यात। आता कोपऱ्यात सेट केल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत वाढवून घ्यायची आहे म्हणजे 8.28 सेकंदापर्यंत। आता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।